मंडळी, हास्य तुमच्या जखमांवर फुंकर घालतं, काही काळ वेदनांचा विसर पाडतं. अशा अनेक त्रासांवर गुणकारी असलेल्या हास्याचा आनंद घ्यायला सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन को पावर्ड बाय पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, आजच्या आणि उद्याच्या भागातून निवडले जाणार आहेत पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा हास्य हंगामा. मंडळी, नटसम्राटाच्या वृद्धत्वाची गोष्ट आपण पाहिली, पण आज आता आपण आणखी एका सम्राटाच्या म्हातारपणाची गोष्ट पाहणार आहोत. तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी. हॅलो. हॅलो सर, नमस्कार. ते बिल्डर तुम्हीच आहात का? हो, मी बिल्डर प्रसाद खांडेकर बोलतोय. नमस्कार सर, आम्ही रायडोंगरी श्री शरीर सौष्ठव स्पर्धेमधून बोलतोय. तुम्हाला भाग घ्यायला आवडेल का आमच्या स्पर्धेत? मी बिल्डर म्हणजे बॉडी बिल्डर नाही, बिल्डर बिल्डिंग बांधणारा बिल्डर आहे मी. आमच्याकडे बिल्डर 2च आहेत, श्याम राजपूत आणि सुनेहा ठाकूर. श्याम राजपूत जमेल तिकडे वजन मारत असतो, सुनेहा ठाकूर जमेल तिकडे सूर मारत असते. त्या दोघांना फोन करा, कळलं? हा फोन. ओके, सॉरी सर. स्टेला, व्हॉट इज दिस? कोणाचा फोन ट्रान्सफर करतेस ते तरी बघ. पाठव, पुढचे कोण गेस्ट आहेत ते. हा, माझी मीटिंग आहे, लवकर पाठव. बाबा बाबा हळू. हॅलो बाबा हळू. 1 मिनिट. सावकाश. किती दम लागले तुम्हाला? सावकाश सावकाश. कोण आहात तुम्ही? सावकाश, इथे बसा. कशाला या वयात फिरताय तुम्ही? हा, मुलाबाळांना पाठवायचं ना, केवढा दम लागला. 1 मिनिट. पाणी घ्या. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हे घ्या पाणी घ्या. शांत व्हा, शांत व्हा. कोल्ड्रिंक आहे, पाणी आहे. सावकाश सावकाश. हा, काय करताय बाबा? कशाला या वयात फिरता? कोण आहात तुम्ही? कुठून आलात? हा, मी गुंडा आहे. गुंडा आहे मी. मी तुझ्याकडे खंडणी वसूल करायला आलोय. कोण आहात बाबा? झोपेत चालताय का? हो. हा, काय कोण आहात तुम्ही? कुठून आलात? ए जाड्या, खरंच गुंडा आहे मी. मी तुझ्याकडे खंडणी वसूल करायला आलोय. तू 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 असं नाही ऐकणार. काय करताय? एक मिनिट, असं नाही ऐकणार तू. 1 मिनिट, 1 मिनिट. 1 सेकंड. मी तुला मारेन. तोंडात मारा, तो पंप आहे. जाल गचकन, दम लागला, तोंडात मारा तो. काय करताय बाबा? नाही, तू असं नाही ऐकणार. थांबा. तू काय करताय आता? काय शोधताय? हो, 1 मिनिट. एक मिनिट. 1 मिनिट. ती मी खरंच गुंडा आहे. 1 मिनिट. तुम्ही बंदूक घेऊन आला, ते बंदूक आठवा. हे बघा, ऐका, बंदूक कुठून आणला तुम्ही? आता कळलं का? हे बघ, मला खंडणी दे. मला 50 लाखांची खंडणी दे. अरे, बंदुकीच्या वजनाने पडलास तू. गुंडा कुठला? उठा. हो, उठा वरती. काय बाबा करताय? उभे राहा. काय करताय तुम्ही? बसा इथे, बसा. शांत व्हा. हा, असा गुंड असतो कधी बंदुकीच्या वजनाने पडतो पुढे? तुला अजूनही खरं वाटत नाहीये? अजूनही एक काम कर. फुगलवर सर्च कर. मला फुगलवर. काय फुगलवर सर्च करा? बेडका डिग्गा सर्च कर. बेडका डिग्गा. अरे, खरंच तुम्हीच आहात? थांबा सावकाश. थांबा. अरे बापरे, हे खरंच तुम्हीच आहात? बेडका डिग्गा चकमकीत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार. बेडका डिग्गावर 5 लाखाचं बक्षीस. बेडका डिग्गाने केलं सुप्रसिद्ध बिल्डरचं अपहरण. हे सगळं डेंजर खरंच.
हो सेम आहे फोटो. खरंच तुम्ही आहात ते? ही काय अवस्था झाली आहे बाबा? बाबा बाबा काय बोलतो बाबा? नाही कळलं ना आता मी कोण आहे? बेडका डिग्गा आहे मी. हा. हो पण त्या बेडक्या डिग्ग्याचा आता बोडका डुगडुगा झालाय त्याचं काय? ही काय ही अवस्था झाली हा? म्हातारपण रे म्हातारपण. हो म्हातारपण सगळ्यांना सगळं शिकवतं रे. तुला सांगतो मी ऐन तारुण्यात जर माज केला नसता ना तर हे दिवस माझे आले नसते. बरोबर. माझी गँग होती. गँग माहित आहे काय? हो. आमची सगळी गँग अशी शहरभर अशी राज्य करायची. आता कुठे असता तुम्ही? आता काही नाही मी तिकडे डोंबिवलीला एका पडक्या चाळीत भाड्याने माझ्या बायकोसोबत राहतो. अरे हा ठीक आहे. आणि गँग मधली पोरं? माझा एक पंटर होत्या भोजने, तो तिकडे कोकणात जाऊन आता भातशेती करतो. फावल्या वेळात हेअर कटिंग पण करतो तो. आणखीन एक दुसरा माझा पंटर होता झिपऱ्या गावऱ्या. तो आता टाकल्या गावऱ्या झाला रे. काय नाही असा घंटी वाजवत तो गोळ्या मारायचा. पण आता घंटा पण वाजत नाही आणि मान पण त्याची फिरत नाही. आणखीन एक माझा पंटर होता तुला सांगतो अरण्या. तो आता अरण्या करत ICU मध्ये पडलाय तो. एवढे फंटर होते तुमच्या गँगचे? ठीक आहे. खूप म्हणजे सॉलिड डेंजर होती हो तुमची गँग. पण हे सगळे माझे जण असते ना सगळे पंटर तर तुला बघून घेतलं असतं चांगलं. पण मी एकटा शांत बसणार नाही. अरे माझा गुंडपिंड आहे. काय ते? गुंडाचा पिंड आहे माझा. मी माझा अखेरच्या श्वासापर्यंत मरेपर्यंत गुंडगिरी करणार. इथेच मरालो. शेवटचा श्वास इथेच घ्याल. शांत व्हा शांत. तेच तुला सांगतोय मी गुंडा आहे रे. मी तुझ्या पाया पडून तुला धमकी देतो. तू मला खंडणी देणार. देऊन टाक मी जाऊन जाईल. मला कुठली पद्धत आहे पाया पडून धमकी द्यायची? अशाने कोणी खंडणी देत नाही. मी सुद्धा खंडणी देणार नाही. तू खंडणी नाही देणार. थांब मग तुला मी आता किडनॅपच करतो. थांब. होणार आहे का? किडनॅप होणार आहे? अहो समजा मी आता तुम्हाला असा धक्का दिला तर अरे देवा हा मेला हा. मी दाखवत होतो. अरे मी काय डॉक्टरांना फोन करतो. हॅलो डॉक्टर. हॅलो हा बोल पशा. ऐका ना डॉक्टर एक प्रॉब्लेम झालाय. हा बोल पशा. तू ऐकून घ्या ना आधी. तुमचं चालू करा. ऐका ना आधी. बोल. ऐका ना. अहो मी ऑफिसमध्ये होतो आता आणि एक गुंड इथे आला. तो खंडणी मागायला आला होता माझ्याकडे. अरे मग मला काय सांगतोस ते? पोलिसांना सांग ना इकडे. हे नाही सांगू शकत पोलिसांना. वेगळी सिच्युएशन आहे. अरे पण मला सांगू नकोस. तू पोलिसात जा बाबा. इकडे मला नको सांगूस. अहो त्याला हार्ट अटॅक आलाय. मला काय सुचत नाहीये. त्याचा हार्ट बंद पडलाय. ऐका ना. अरे मी नाही सांगू शकत तुला. कोणाला फोन करायचा नाही. खबरदार. उठलं अरे मी कधीच ठेवलाय. अरे उठलं. काय करताय बाप? थांबा ना. मरता तर तुमच्या घरी जाऊन मरा ना. माझ्या ऑफिस मध्ये कशाला मरता? माझ्या डोक्याला उगाच ताप. म्हणून सांगतोय मला खंडणी देऊन टाकणार आहे. मी तुझ्या पाया पडून तुला धमकी देतो. मी पण मोकळा आहे. तू ठीक पण आहे. मोकळा. मी जा बाहेर जा. मी सेक्रेटरीला सांगतो. तू देईल तुम्हाला 50,000 रुपये देईल. 50,000 नाही 50 लाख पाहिजेत मला. किती? 50 लाख. 50 लाख मी देईन. पिशवी उचलायला जमणार आहे? 50,000ची गड्डी देतो. एक सोबत खेळण्यातला ट्रक देतो. त्याच्यात ती ठेवा आणि ओढत ओढत घरी घेऊन जा. ही आयडिया बेस्ट आहे. असं पण मला भीक नकोय. माझ्या हक्काची खंडणी हवी आहे मला. कळलं ना? तेव्हा तू मला घाबर. अरे मी जेव्हा तरुण होतो ना तेव्हा विराज लुख्या सुद्धा नुसता जायचा. माझा लोएस्ट गुंड होता तो जरी नुसता गेला ना तरी पण त्याला लोक खंडणी द्यायचे. हे तर कायच नाही. मी नुसता एक मिस कॉल दिला ना तरी पण लोक मला खंडणी आणून द्यायचे. तू काय सांगता? मला मीटिंग आहे. मला जायचं आहे. तू मला घाबर आणि मला खंडणी देणार आहे. घाबर मला तू. नाहीतर तुला मी घाबर बोलू. असं कोणी घाबरतं का? मी बोलतो मला मीटिंगला जायचं. उशीर होतो. देतो ना. मी देतो ना 50,000 रुपये. तुम्ही जा ना. घाबरणार आहे तू मला. मी
मी ठीक आहे मी घाबरतो मी घाबरतो मी घाबरलो तुला डुक्का मी घाबरलो तुला. नाही हे खोटं वाटतं रे. ऍक्टिंग वाटतं, खोटं वाटतं, खोटं. अरे लोक मला असं बघितल्याच्या नंतर असं चळा घाबरायचे, माहिती आहे तुला. तू पण असं घाबर. मला ना उशीर. मी ठीक आहे चळा मी घाबरलो. कसं चळा कापायचं तुम्ही दाखवा. नाही मजा नाही, खोटं वाटतं रे, खोटं वाटतं. कसं कापतात ते तरी दाखवा. हा आता बघ. ए बेडका डिग्ग्या आला, घाबरा बेडका डिग्ग्या आला, घाबरा. हे माझ्यापेक्षा खोटं वाटतं. पोलीस आले, थांबा पोलीस नाही ऍम्ब्युलन्स गेली. थांबा लगेच. ऍम्ब्युलन्स आणि पोलीस मधला फरक कळतो का तुम्हाला. ऍम्ब्युलन्स होती काय. सॉरी. हा काय झालं आता वय झालं ना, कुठल्या गाडीचा आवाज कसा येतो ते हल्ली लक्षातच राहत नाही रे. मी तुला सांगतो, मी जेव्हा टेरर होतो ना, जेव्हा बुटक्या होतो तेव्हा पण मला लोक लय घाबरायचे. मी नुसती अशी बंदूक रोखली आणि गोळी असे जरी म्हणलो ना तरी समोरचा माणूस मरून जायचा. आता पण तसं ट्राय करा ना, बघा मी मरतोय का. नाही रे, आता मी गोळी असं बोललो ना की माझी बायको मला बीपी आणि डायबिटीसच्या गोळ्या देते यार. मला ना सिद्ध करायचं रे माझ्या बायको समोर. तिला असं वाटतं मी कुठेही गेलो ना तर मला कोण खंडणी देणार नाही, कोण घाबरणार नाही असं वाटतं तिला. मला ना सिद्ध करायचं रे माझ्या बायको समोर मी पण कोणीतरी आहे ह्याच सिद्ध. बघा बाबा, बायको समोर सिद्ध करायचंय या एका वाक्यावर मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार. बस काय करायचं ते बोला. नाही बायको समोर सिद्ध करायचं यासाठी समस्त पुरुष वर्गाने एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. ते बघा प्रसादोक, पुष्कर श्रोत्री एवढं एकमेकांना सपोर्ट करतात. आपण करायचं आजपासून आपल्या दोघांची जोडी. बोला तुम्ही काय करूया फक्त सांगा. एक मिनिट. आता मी काय करतो माहितीये काय, मी ना आता तुला इथे किडनॅप करणार आणि माझ्या अड्ड्यावर घेऊन जाणार. एक मिनिट. कुठे अड्ड्यावर माझ्या. मला कुठे अड्डा तुमचा. इथनं असं उतर. रे हे कसं करणार. पत्ता विसरला की वाक्य विसरला. गुंडा मी घाबर मला. मी तुला इकडे असं किडनॅप करणार आणि अड्ड्यावर घेऊन जाणार. तिकडे तुला असं बांधून ठेवणार आणि मग तुला फोन करायला लावणार आणि मग तू खंडणी मागवायची. ना मला ना खूप उशीर झालाय. माझी मीटिंग आहे पुढच्या प्रोजेक्टची. मी तुम्हाला देतोय ना, जा ना तुम्ही. नाही रे, असं याला काय अर्थ नाही. असं सगळं सिस्टमॅटिक व्हायला पाहिजे यार. मी तुला इकडे किडनॅप करणार, मग तिकडे मी घेऊन जाणार अड्ड्यावर. ऐका ना बघा, मला पण मीटिंगला जायचं, तुमचा पण त्रास वाचेल. तुम्हाला किडनॅपिंगचा फील घ्यायचा ना, ऑफिसमध्ये बांधा ना मला दोरीला, तेवढा वेळ वाचला. अरे काय झाला दिवस आले यार. चल ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं. तुम्ही काय ते सामान काढा किडनॅपिंगचं सामान. आणि मी माझ्या सेक्रेटरीला फोन करून सांगतो. ठीक आहे. सामान आहे. हॅलो स्टेला. हा ऐक, मी 5 मिनिटांनी तुला फोन करेन आणि सांगेन की एका गुंडाने मला किडनॅप केलं. अत्यंत विदारक असा गुंडा आलाय असं सांग. त्यांना खतरनाक बोलायचं होतं, ते विदारक बोलले. खतरनाक गुंडाने मला किडनॅप केलं असं समज. हा आणि मग ते 50,000 रुपये घेऊन ये आणि मला सोड. तुला काय करायचंय सांगतो तेवढं ऐक. बोल दो की तुम्हारे बॉस को बोला सांगतोय ना. सांगितलं तेवढं कर तू. ये. ओके ठेव. आवाज दिला की ये पटकन. ओ चला, मला मीटिंगला उशीर होतोय, लवकर बांधा. चला. आणलं बाबा. कोणत्या काळात जगताय. आता त्या ब्राऊन पट्टीने किडनॅप करता तुम्ही, अजून हे दोरखंड घेऊन फिरताय. कशाला ह्या वयात जमत नाही तर कशाला एवढी हे करून ठेव. द्या इकडे. हे घ्या बांधा मला. आता तुम्हाला कळतंय का, तुम्ही म्हातारा आणि बेवडा ह्याच्या मधलं बेरिंग पकडले. मला नका शिकवतो, मला शिकवतोय. लवकर, मला उशीर झालाय. डायरेक्टर इकडे मला शिकवतो. बांधा मला, बांधा. या. अरे या पुढे या. अरे दमलो रे, जरा एक हॉल्ट घेतला छोटासा. एक मिनिट आलो. नाही हे बांधलंच गेलं नाहीये. घे. या इकडे, मी बांधतो. सोडा इथे. मी येऊ का रे तिकडे. नको, तुम्ही कुठे येताय. हे घ्या बरं, मी येऊ का रे तिकडे. बांधा तिकडे. मी येऊ का रे तिकडे. बसा ना, मारताय. स्टेला, ए स्टेला, हमने तुम्हारे पास का ए स्टेला, स्टेला पैसे घेऊन
पैसे घेऊन ये ते. तुम्ही का बसा सर. काय सर काय झालंय? तुम्ही बोलू नका ना सर. मी तुम्हा दोघांना पण बाहेर काढेन. किडनॅपर कुठे आहे? अगं ते हे आजोबा आहेत ना. एक मिनिट, मी या आजोबांना आधी बाहेर नेते. चला. अगं हे तुम्ही थांबा ना तुम्ही. समजा वा वा, अतिशय क्यूट परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतात. सई स्टेलर परफॉर्मन्स असं म्हणेन. एवढा हा कुख्यात गुंड आहे तरी सुद्धा त्याची दया येत होती आणि हा पॅडीनीच करावा, म्हणजे प्रश्नच नाही. पॅडीदा प्रश्नच नाही. जेव्हा स्टेजवर पाऊल टाकतोस पॅडीदा तेव्हापासून तू जे धुमाकूळ घालतोस तू थांबतच नाहीस. यू आर अनस्टॉपेबल. असाच अनस्टॉपेबल कायम राहा. आणि तुला शेजारी अनस्टॉपेबल होण्यासाठी एक खूप मोठं मोटिवेशन आणि काय म्हणूया एनर्जी फोर्स असा एक माणूस आहे तो म्हणजे पशा. मला परवाच कळलं की आम्ही एकाच वयाच्या आहोत त्यामुळे. तर आउटस्टँडिंग कॅरेक्टर होतं. आणि काय मोमेंट होती ती जेव्हा वनीनी म्हणजे असं उचललं यार, असं उचललं वनीनी. आणि तुम्ही दोघे कोण आहात रे? एका फोनकटसाठी पण तुम्ही धुमाकूळ घालता. आउटस्टँडिंग. आय लव्ह आवर टीम. ब्रिलियंट आहेत सगळे. मस्त झाला परफॉर्मन्स. कडक. मला फार आवडला. मज्जा आली. गोड, अत्यंत गोड. प्रसाद अफलातून अफलातून एक हिंदी शेर आठवतोय मला, कंट्रोल नाही होतंय. नीचे गिरे सूखे पत्तों पर से जरा संभल के चलना, कभी कड़ी धूप में तुमने इन्हीं से पनाह मांगी थी. असं असतं मात्र पण म्हणजे मला फार भावणारं वय येते ॲज अ परफॉर्मर म्हणून. तुमच्यापैकी कुठल्याही वयाच्या माणसाने म्हाताऱ्या माणसाचं बेरिंग घेतलं की मला प्रचंड अप्रूप वाटतं त्याचं. कारण मला स्वतःला ते कधीच करायला मिळालं नाही. त्यामुळे माझी ती भूक आहे. त्यामुळे समोरचा जेव्हा ते करतो आणि इतक्या अप्रतिम पद्धतीने करतो तेव्हा मी हावरड्यासारखं बघत असतो की मला काय शिकता येईल यातनं. आणि आज मी खूप शिकलो पॅड्या, खूप. आउटस्टँडिंग आणि काय कॉन्सेप्ट आणि किती गोड लिहिलं होतंस प्रसाद. अफलातून म्हणजे या विनोदात एक प्रचंड गोडवा आहे, त्याच्यात एक प्रचंड ओलावा आहे, त्याच्यात कुठेतरी थोडंसं पोखरले पण आहे. त्या म्हातारपणाबद्दलच्या सगळ्या जाणीवा आहेत आणि किती डिसेंट आणि किती स्वीट ह्युमर होता. आणि या मंचावर हा विनोद म्हणजे हा ह्युमर तुम्ही दोघं अप्रतिम पेलू शकता. निर्विवाद. काय बेरिंग होतं आणि किती कन्व्हिक्शन होतं. बहारदार. मला सुचत नाही. आय लव्ह यू. कमाल. थँक्यू सर. थँक्यू या क्यूटी पाय परफॉर्मन्ससाठी. थँक्यू. चला तर मंडळी आता जाऊया व्याघ्र दर्शनाला. तिथं वाघ बघायला एका शाळेतली मुलं पण आली आहेत. अभयारण्यातला हा हंगामा आपल्याला दाखवणार आहेत जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभराव, कल्याणची चुलबुली शिवाली परब, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि हास्य महारथी समीर चौगुले. सावकाशिया. खाली काटे आहेत, खाली पण बघा. अच्छा करून वर बघू नका. कळलं का? नीट चालायचं. नुसती पचर करायची. हो बाई जरा हळू. सकाळच्या 5:30 वाजलेत. आपण जंगलात आलोय ना. जरा हळू. इथे हळू बोलायचं असतं. हा एकदम सावकाश. ही कशी मुलगी शाणी आहे बघा. ओव्हर ऍक्टिंग नको. चल सावकाश. बाई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मला काय सांगितलं होतं? 30-40 मुलं येणार आहेत. शाळेची पिकनिक घेऊन आलात ना तुम्ही. ही 2च कशी? आणि ते 7-8 शिक्षक येणार होते. सगळे आहेत कुठे? अहो सांगते. म्हणजे काय जवळपास आम्ही 50 जणांची टीम घेऊन आलो इथे. हा पण काय झालं काल संध्याकाळी मी सगळ्यांना म्हटलं की आपल्याला उद्या सकाळी पहाटे 5 वाजता नाही का जंगलात जायचंय ॲनिमल बघायला. सगळे तयार पण झाले. पण आमच्या त्या संस्कृतच्या बाई आहेत ना वनिताबाई, त्या काय म्हणाले आपण 3 पत्ती खेळू. काय बोलताय? काय संस्कृतच्या मॅडम आहेत ना त्या 3 पत्ती खेळतात? 3 पत्ती खेळू म्हटलं. मग काय
त्या बोलायला खोटी का सगळे तयार झाले. खांडेकर सर, कांबळे सर, कदम सर, मोरे सर, वेंगुर्लेकर बाई सगळे तयार झाले. काय सांगताय काय? आणि पार तुम्हाला सांगते ही साधी नाही बरं का ही वनिताबाई. जी रात्रीची त्यांना घेऊन बसली ती पार पहाटेपर्यंत खेळतच होती. पोरांच्या रातभर झोपा उडवल्या. दत्तू उठ, हे उठ, तो उठ, भोजने उठ, असं अशा पोरांच्या झोपा होतील बरं. मग सगळी पोरं झोपून राहिली. पण त्यातल्या त्यात ही 2 पोरं आहेत ना जागी होती. मग त्यांच्यावर असं थोडं पाणी शिपाडलं, त्यांना वल्ल केलं आणि मग त्यांना इथे सुकवून घेऊन आले. काळजी करू नका, दोघे आलेत ना, मी माझं काम करणार. मी गाईड आहे, मला तुम्हाला प्राणी दाखवायचं. ओके, तर आपण आता सुरू करूया. ओके, तर इथे बेटा, इथे तुझं वेगळंच नको, ये. ओके बेटा, हे बघा, आता आपण जंगलात आलेलो आहोत. आपण आता इथं जंगलात आलेलो आहोत. तर आपण जवळजवळ जंगलाच्या मध्यावर आलेलो आहोत. म्हणजे एकदम आतच घुसलोय बुवा. आणि इथे जर तुम्हाला प्राणी बघायचे असतील तर आवाज कमी ठेवायचा. त्याच्यामुळं बोंबला बोंबल करायची. मी सांगतोय ना त्यांना, ही हैदराबादला ती नागपूरला, एवढे लांब आहेत का? नाही केलं, इथेच आहेत ना, मग ऐकतायत ना, डायरेक्ट ऐकतायत ते. नाही पोरांना नाही, तसं नाही, मी सांगणार तेच तुम्ही काय सांगणार काय, एवढं करून तेच सांगताय, बाकी काही नवीन सांगत नाही. मी सांगतोय ते ऐकू दे त्यांना, कळलं? तर इथे बरं का, इथे आपण वाघ बघणार आहोत. वाघ. येस, आपण सगळे जंगलात आलो. हळू. ए शिवा, मी तर वाघाला घाबरत पण नाही, त्याला मी असं मारेन ना. वाघ्या, या टायगर चल बाहेर ये, चल तुला असं चपलीने उडून टाकतो फुटबॉल सारखा एकदम. हा टायगर आता जिंदा आहे, जिंदा. ए बाळ, ये बाळ, ये इकडे. बाळा, तू आता वाघाला धमकी दिलीस? हो काका, माझ्याकडे सुपर पॉवर आहे. बेटा, येताना एकटा आलायस, घरी जाताना फक्त दाढी जाईल. तू इथेच राहशील वाघाच्या जबड्यात, कळलं का तुला? अरे वाघाला हाणायचंय का तुला? तुझ्या हातात ढुंगणात दम तरी आहे का वाघाला? काय शब्द हे तुमचे? अहो त्याला अहो असं नाही, त्याला हळू ना, जरा हळू. वाघाला मारायला जातोय. अहो हो, बरोबर आहे, पण हे बाई बाई बाई, मला तर वाघोबा काहीच करणार नाही. तू काय मोठी शहाणी आहेस का? काहीच करणार नाही. सांगपणा कर नका बाई. माझ्याकडे ना स्वीटी नावाची मांजर आहे ना, तर मांजर वाघाची मावशी असते ना, तर मी वाघोबाला आहे ना माझं आणि स्वीटीचं नातं समजावून सांगेन आणि मग वाघोबा स्वतःच आपल्याला जंगलाची सर करून दे सगळी. बेटा, हे ज्याने तुला सांगितलंय ना, मांजर ही वाघाची मावशी असते, त्याच्या दोन पहिली वाजव. हे असं नसतं रे, वाघाबद्दल तुम्ही अशा चुकीच्या माहिती पसरवू नका. हे आपण लहानपणी करतो, ही याची मावशी, हा याचा काका, असं काही नसतं बेटा, कळलं का तुम्हाला? मांजरीची मावशी कोण असते? मांजरच असते बेटा. आणि मग वाघाची मावशी कोण असते? वाघीण असते. हा, तुझी मावशी माकड आहे का मला सांग? मावशी येताना खिडकीतून येतं का? अशी अशी करत येते का? नाही की नाही, म्हणजे ती माणूस आहे. हा, पण ही पण मांजर आणि ती पण वाघीण असते. चला चला, आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत, लक्षात आलं? आता या लाईनेच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. आणि इथला सगळ्यात महत्वाचा नियम काय आहे? काटेकोरपणे पाळायचा. इथे आवाज करायचा नाही. ओके, हा, तर आपण आता ह्या मचाणावर, हे बघा इथे मागे मागे बेटा, मागे. हा ना, ह्या मचाणावर आपण आता चढायचं आहे. मॅडम, हे काय मसाला आहे? याच्यापेक्षा मोठं स्टूल तर माझ्या घरी आहे. बरोबर आहे. मग नाही, कसं साधारणपणे कसं असतंय, मचाण आपण असं तोंडवर करून बघावं लागतं, साधारण उंचावर असतं. हे तर म्हणजे असं बुटकं आहे. म्हणजे हे बघा बाई, यालाच आपण मचाण म्हणून आपल्याला स्वीकारावं लागेल. तरी पण नाही, याला थिएट्रिकल लिबर्टी म्हणतात, ती आपल्याला स्वीकारावी लागेल. तुम्ही जरा जास्तीचीच लिबर्टी घेतली बा, असं नाही वाटत का तुम्हाला? आता या दाढीवाल्या मुलाला आपण शाळेतला मुलगा म्हणून स्वीकारलं, ह्याच्यापेक्षा अजून काय लिबर्टी आहे मला सांगा बघू. ते पण खरं आहे. मग ज्या व्यक्तीकडे बघून तिसरी नापास हे आपल्या मनात येतं, तिला आपण सायन्सची शिक्षिका बनवलेली आहे. मग ह्याला मचाण समजायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा? आहे की नाही? चला मागे चला. हा, मागून आता मचाणावर चढायचं आहे, लक्षात आलं? इथे इथे एक शिडी आहे बघा, दिसणार नाही तुम्हाला पण आहे. हे असं या या या, अच्छा, हा या, हा ये,
मी तर एका जम्प मध्ये वरती चढलो. काय चाललंय तुमचं? पडला असताच म्हणजे जम्प तुला ना डायलॉगच नाही दिले पाहिजेत या टोणग्याला. तुम्ही म्हणा काही पण मी चोपतो बघा. चला आता शांतपणे बसा खाली. शांतपणे बसा. शांतपणे बसा. हा बघा आता इथे आपण शांतपणे बसायचं आहे. लक्षात आलं? अजिबात आवाज करायचा नाही. आजूबाजूला बघायचं. प्राणी पक्षी यांचं निरीक्षण करायचं. लक्षात आलं? हा हे बघा तिकडे दिसतंय. तिकडे एक मोठा तलाव आहे. त्या तलावात जाऊन त्या मगरीला पकडून फाडून बिडून टाकून मारून टाकीन त्याला एकदम. इकडे हे बघ हे बाळा. हा काका आहेत ना काका. मारतात खूप. जा जा जा. हा तर मी तुम्हाला काय सांगत होतो. तलाव. तिकडे एक तलाव आहे. त्या तलावावर आता वाजलेत किती? 6:30 वाजलेले असतील. 6:30 तिकडे पाण्यावर वाघ येतो. हा लक्षात घ्या. आता त्या वाघाला असा उलटा टांगून ना त्याला असं सुपर पॉवरने मारेन माझ्या. हा कुठचा? ऐक बाळा तू आहेस अगदी एवढा मोहरी सारखा. कोणी पटकन फोडणीला टाकेल तुला. शांत बस. तुम्हाला वाघ बघायचं की नाही मला सांगा. बघायचं आहे की नाही? हाड वाघाला विचारा दत्तू बघायचा आहे का. ए लहान मुलांचा सत्या. अरे मोबाईल मधलं ना सिम कार्ड काढेन आणि त्या जागी तुला कोंडून ठेवेन मी. वर्षभर एरझारा घरात लावशील तिथल्या तिथे सांगून ठेवतोय. याला वाजवला मी याला. मी सांभाळते माझी पोरं. मी खूप कंट्रोल करतो. मी सांभाळते हा माझी इथे पोरं. आवाज शांतपणा इथे करायचं नाही. नाही कळलं? करत. याला मारेन त्याला मारेन करायचं नाही. कळलं का? त्यांच्या कलाने घेऊया. त्यांच्या हा, कलाने. त्यांच्या कलाने हा? घेऊया. तर शांत बसायचं. पोरांनो, शांत बसा. एकदम शांत बसायचं. शांत. वाघ येईल का आपण? पोराणो मी तुम्हाला परवाच्या दिवशी काय शिकवलं? जंगलाचं हळू जरा चक्र. बाई हळू जरा. हा, शांत बसा. शांत. तर मी तुम्हाला परवा दिवशी काय शिकवलं? जंगलाचं चक्र कसं असतंय बघा. ससा गवात खातोय. गवात लांडग्याला खातोय. लांडगा माशाला खातोय. मासा सापाला खातोय. साप आहे का नाही वाघाला खातोय. तर हे आहे आपलं चराचर. कसं असतं बघा पोराणो. गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या असतात. ह्याला म्हणतात अण्णा साखळी. कुठला अण्णा आहे हा कुठला अण्णा आहे त्याची साखळी सांगता याला? अन्न साखळी असं येते. अन्न साखळी. आणि काय सांगता काय माहिती देताय मुलांना? नाही. साप गवत खातो. नाही. गवत लांडगा खातो. नाही, काय झालं? लांडगा वाघ खातो. अहो. काही बोलतात अरे. शिक्षक आता तुम्ही ही ते माहिती झालं थोडा घोळ. देता. काय झालं माहितीये का? थोडा घोळ झाला असा का कसं शाळेमध्ये समोर पुस्तक असतं बुवा. तर पुस्तकामध्ये बघून आपण पटकन पोळानं शिकवतो. तर इथं काय मला आठवलं नाही. थोडं 19-20 झालं. थोडं 19-20 नाही झालं. थोडं. सृष्टीची उलताफलत केली तुम्ही. अशी अण्णा साखळी सांगितली. थोडं होतं मागं पुढं होतं. मागे थोडं. पुढे असं नका करू हो माफ तुम्ही. करा, माफ करा. शांतता. शांत. वागेल बरं काही अजिबात बोल. काका काका वाघ चड्डी खातो ना. अरे याचं काय करू यार मी? काय बोललास तू? वाघ चड्डी खातो ना. कसा मारू तुला रे मी? हा काय बोलतोय? वाघ चड्डी खातो? आणि एक ते का? कोणी सांगितलं तुला हे? मी काल सुसूला गेलो होतो ना तेव्हा मला बाई बोलल्या चड्डी लवकर घाल नाहीतर वाघ घेऊन जाईल. हा. अरे बाई काय समजावतोय तुम्ही? काय माहिती देताय तुम्ही? मी असं काय सांगितलं सर? हा काय करतो ना सुला जातो आणि चड्डीच घालत नाही. काय करतो वरड असं शायनिंग मारत फिरत असतो. आय एम सुपर पॉवर आणि खाली बघितलं तर भोंगळच इकडे तिकडे फिरत ते. मग बरं नाही दिसत ना. अहो, पण म्हणून त्याला मुळात मला त्यांच्याकडे एक कळत नाही. घेऊन. मुळात तुम्ही अशी चुकीची माहिती देत जाऊ नका. त्यांच्याकडे. वाघाबद्दल तुम्ही गैरसमज का निर्माण करता? एक मिनिट ही लहान मुलं आहेत की नाही यांना तुम्ही पटकन जेव नाही तर वाघ येईल, पटकन आंघोळ करण्यात वाघ येईल. वाघाला विलन का केले तुम्ही मला सांगा बघू. त्याच्याबद्दल चांगली माहिती द्या ना. हे बघा मी देतो तुम्हाला चांगली माहिती. बरं का पोरांनो ऐका. बरं का मुलांनो? ऐका. हा नाही
बरं का मला बोला तुम्ही सांगा सगळं सांगा तुम्ही सगळी वाघांची माहिती सांगा. त्यांना उमगलं पाहिजे पोरांना. तर ऐकलं मस्ती करू नका. हा तर मुलांनो आपल्या देशात म्हणजे भारत देशात जवळजवळ आजच्या घडीला 2900 वाघ आहेत. कळलं का? तर सगळ्यांना एकत्र पकडून मारून टाकीन एकदम सुपर पॉवर माझी. असा चिरडेन इथे धरून चिरडेन मी तुला. सर ऐका ना, सर ऐका ना. सर तुम्ही नका जास्त हे करू. वायबर नका हो, जास्त वायबर नका हो. ऐका वायबर नका हो. ह्याला सांगा. पोरं लहान आहेत. हे बघ आपण जंगलात आहोत बेटा. कळलं? त्याच्या करेन त्याच्या करेन इथे नाही चालत बेटा. वाघ आला ना की इकडे जवळ ये. आता जवळ बसायचं माझ्या. ये जवळ. आता जवळ बसायचं. हा आता मी माहिती देतोय ती ऐकायची. कळलं का तुला? हा तर आपल्या देशात जवळजवळ 2900 वाघ आहेत आणि हे सगळे वाघ सेव्ह टायगर या प्रोजेक्ट खाली आपण जतन करतो. म्हणजे वाघाच्या खूप प्रजाती आहेत, जाती आहेत. म्हणजे अख्ख्या जगभरात सायबेरियन वाघ आहे, मलेशियन वाघ आहे, इंडो चायनीज वाघ आहे, आपला बेंगॉल टायगर आहे. अशा जाती आहे. सर सांगतायत एकदम बरोबर आहे बरं का. पोराणू कसं असते जसा वाघ असतोय नाही का तशा वाघिणी बी असत्यात. लिहून घ्या महत्वाचं आहे. लिहून घ्या. हा तोंड बघत बसायची नाहीत नुसती लिहून पण घ्यायचं. महत्वाचं आहे. अभ्यास करतात पोरांना शिकवायला लागतं सगळं त्यांच्या कलेने घ्यायला लागतं. लिहा बरं का. तर वाघ जसा असतो तशी वाघीण बी असती. वाघ हा हिंस्त्र प्राणी असतो. हिंस्त्र नाही हिंस्त्र. बाई हळू मला एक प्रश्न आहे बाई. बाई वाघ पिवळा असतो आणि त्याच्यावर काळे पट्टे असतात की वाघ काळा असतो आणि त्याच्यावर पिवळे पट्टे असतात? मी तर त्याचे सगळे रंगच पुसून लहानगी पोरे ते किती टोणग असलं कार्टून किती बावळट असलं तरी असं मारू नये सर लहान पोरांना. ये तर तू घाबरू नको. मी आहे ये बस आणि जरा थोबाड बंद ठेव नाही तर खरंच कोंबडा करीन मी. हा इथं माझ्या बाजूला बस. ये इकडं आवाज करू नको. वेगळे प्रश्न विचार. हा वेगळे प्रश्न विचार. सतत वाघाबद्दल काय काय तेच विचारू नको. वेगळे प्रश्न विचार. बाई मला एक प्रश्न आहे बाई. काय गाणं तयार करताय? दिल का तोता बोले कुकू कुकू गाणं तयार करताय? हे कुठले सूर आहेत तुमचे? त्यांच्याशी तसं बोला. पोरगी लहानगी आहेत. बोल बाई. बाई वाघाचे डोळे लाल का असतात बाई? जागरण. आता रातभर जागर राहणार तर मग सकाळचे डोळे लाल नाही होणार. मग काय होणार? अरे तू काय माहिती देतेस मुलांना? कळतंय का? वाघाचे डोळे जागरणामुळे लाल असतात. तो काय वेब सिरीज बघत असतो? काय करेल वाघ? जागरण का करेल वाघ? त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. काय कलाने घ्यावं लागतं? तुम्ही वाटेल ती माहिती देताय. अशी देऊ नका. पिढ्या बर्बाद करताय तुम्ही. अर्धवट तुम्हाला माहिती आहे. ही अजून पोरं अर्धवट. काय होणार त्या माहितीचं? चला वाघी नाही का. शांत शांत. वाघी ती बघ तिथं असेल तर चला वाचा इथून जरा बघ. गपरे आवाज करू नको. काय होतंय दत्तू तुला? बाई काय सुसू तुला किती वेळा सांगायचंय बाहेर निघायच्या आधी हागणं मुतणं सगळ्यांना उरकून घ्यायचं म्हणून. नका हे शब्द म्हणू. त्याला दुसरे शब्द आहेत. नाहीच आहेत म्हणा. तू दाबून ठेव जरा वेळ. आता नाही तिथं पटकन वागायला तर खाऊन जाईल तुला. बाई जोराची लागली. दाबून ठेव. जोराची हो लागली. लहान मुलगा आहे ना ते. राहू दे. जंगलात कुठं जाईल आता तो? थांबा, मी नेतो. शौचालय पण नाही आणि आम्ही चिल्लर आणले का 2 रुपये तुमचे 2 ह्याचे 2 माझे 2 हिचे असे 8 रुपये पण नाहीत माझ्याकडं. इथे जंगलात सुलभ शौचालय असणार का? आणि तिकडे बसणार कोण? कोल्हा असं म्हणणार तो. काय बोलताय बाई तुम्ही? तुम्हाला कळतंय का? लहान मूल आहे त्याच्या किडनीवर प्रेशर आहे. चल बाई चल ये खाली. सावकाश बरं का तू. हा तिथे जाऊन मस्ती करू नको. हात नाही धरायचा. ये खाली. कुठे चालली? जा आता तिकडे जा आणि करू नये सुसू. जा. काका आजचा आकडा काढला मी. तुम्हाला येतो?
हा तुम्हाला येतं? मला आजचा आकडा काढायला लावतो इकडे. काका मला भीती वाटते काका. अरे वर काय करत असतो तिकडे? मी मारून नाही का? आता काय झालं तुला? नाही काका खोटं खोटे बोलत होतो. कट्टा बोलत होतास? शांत म्हणा, आता मागे मागे हा हा हलू नको. हल्लास तर तो हल्ला कर. हलू नको हलू नको. हळूहळू जा. हळूहळू जा. हा चल चल चल. काका मागायला काका मागायला. दत्तू, आज तू सुटला होतास मित्रा. छोटा पॅकेट बडा धमाका असं होतं. क्या बात. खूप सुंदर खूप सुंदर. सई प्रसादा. अफलातून अफलातून फारच अप्रतिम परफॉर्मन्स होता. सम्या, तू या जंगलातला वाघच आहेस म्हणजे काय प्रश्न आहेसच, वादच नाही, निसंशय. आणि तुम्ही ना असे आहात ना की तुमच्या हातात एक पान दिलं ना तर तुम्ही क्षणार्धात त्याचं जंगल उभं करता. म्हणजे काहीही नाही आहे या सेटवर, पण फक्त तुमच्या येण्यानी तुमच्या आवाजानी ती 5-5:30 वाजण्याची वेळ एस्टॅब्लिश झाली, ते जंगल एस्टॅब्लिश झालं. सोबतीला आपलं बॅकग्राऊंड होतंच, पण ॲटिट्यूड जो पकडला होता तुम्ही तो इतका वंडरफुल होता सुरुवातीचा की क्या बात आहे. मग त्या मचाणावर चढण्याचे जे प्रयत्न, ती तुम्ही एस्टॅब्लिश केलेली खोटी शिडी, ओ हो लाजवाब. अनेक गोष्टी पेरल्या होत्या या स्किटमध्ये आणि त्या प्रत्येक गोष्टीचं चीज झालं. म्हणजे त्या गोष्टी त्या वेळेला वाजत गेल्या. फार मजा आली ना. मग काय वंडरफुल कॅरेक्टर आहे. अफलातून. दत्तू फॅन्टॅस्टिक. शिवाली फॅन्टॅस्टिक. अफलातून ऑब्झर्वेशन. तुम्ही दोघांनी पण ती जी व्रात्य मुलं इतकी अफलातून उभी केलीत, कारण तुम्ही दोघांनी परफॉर्म केलं नसतं तर त्यांच्या दोघांच्या कॅरेक्टरला मजा नसती आली. सो चौघांचाही फार महत्त्वाचा वाटा होता आणि अफलातून फार बाहेर आली. वंडरफुल. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, विनोदानं गर्भश्रीमंत असलेले कॉमेडी स्टार अरुण कदम आज चक्क झालेत भिकारी आणि त्यांच्या पुढ्यात उभी आहे साक्षात विनोदाची राणी विशाखा सुभेदार. चला तर बघूया या दोघांचा हास्य धमाका. भगवान के नाम पे दे दे बाबा, भगवान के नाम पे दे दे बाबा. नोट नसेल तर चिल्लर पण दे दे, चालेल बाबा. अरे देना रे. भाऊ, ओ भाऊ, ऐका ना जरा. काय? मला जरा 270 रुपये देता का? 270 रुपये द्या ना जरा. बाई मी भिकारी आहे. दे द्याता की भिकारी आहे. असू दे ना, मला चालेल. मी असलं काहीच मानत नाही भाऊ. अरे तुम्ही माना नाही तर नका मानू. मी भिकारी आहे, भिकारी. असं काय करता भाऊ? बघा ना, एखाद्या चोर खिशात असतील 270 रुपये. असेच पोटात कावळे ओरडताय तो माझ्या. मला खूप भूक लागले हो भाऊ. द्या ना मला 270 रुपये. मला पिझ्झा खायचा आहे. पिझ्झा? पिझ्झा खायचा तुला म्हणून तू भिकाऱ्याकडनं 270 रुपये मागणार? काय करू भाऊ? काय झालं, मी अशी रस्त्यानं गाडीतून चालले होते नवऱ्याबरोबर, तेवढ्यात भांडण झालं.
नवऱ्याने मला तिथल्या तिथे उतरवलं. मग माझ्यासारखी एकटी दुबळी बाई कुठं जाणार? काय करणार सांगा बरं भाऊ. तू काय करणार आहे तर मला काय माहिती नाही बाय. पण पिझ्झा खाण्यासाठी तू भिकाऱ्याकडनं पैसे नाही मागणार. काय करू अहो, भुकेमुळे ना मेंदूच चालत नाहीये माझा. आता एवढा मोठा देव सोसायचा म्हणजे खायला तर लागणार ना भाऊ. आता तासभरापूर्वी माझ्या नवऱ्याने टाकली मला. याची बाई कुठे जाणार? काय करणार भाऊ, मला मदत करा. ऐका ऐका, तुम्ही ATM मध्ये जा, पैसे काढा थोडेसे. नाही ना, कारण घरीच राहिलेत. अरे मग घरी जा, कार्ड घेऊन या, पैसे काढा आणि मग खा काय ते. मी नाही जाणार घरी, मी नाही जाणार घरी. माझ्या नवऱ्याने मला हकलले, मी नाही जाणार घरी. मग त्याची कंप्लेंट करा, पोलिसात जा, नवऱ्याची तक्रार करा तुम्ही. तक्रार करा. बरोबर आहे, खरं तर मी तक्रारच करायला हवी. बरोबर आहे तुमचं. थँक्यू. हा सल्ला दिला त्याबद्दल थँक्यू. पण भाऊ, माझं पाऊल उचलतच नाही हो. माझ्या पायाला गोळे आले. फार चालायची सवय नाहीये ना हो मला. भाऊ एक काम करता, इथून पोलीस स्टेशन पर्यंत कार बुक करता. काय बोलतय कळतं का तुम्हाला? अरे मी कार बुक करून देऊ तुम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत जायला? हा म्हणजे माझ्याकडे मोबाईल असताना तर मीच केलं असतं, पण काही तिरमिरीत निघून आले, मोबाईल गाडीतच राहिला. भाऊ तुमच्याकडे मोबाईल असेल ना? हा, मोबाईल मधले पैशाने तुम्ही कार बुक करून द्या ना. अरे खिशात पैसे नाही, मोबाईल मधून कुठे येणार? बाई ऐक ना, मी भिकारी आहे. भिकारी भिकारी असं भिकारी मी म्हटलं ना तुम्हाला, मला असलं काहीच मानायचं नाहीये. अरे तुम्ही माना नाही तर नका मानू, पण मी भिकारी आहे. अरे नाही आहे का पैसे? बरोबर आहे, नका देऊ तुम्ही पैसे. एका स्त्रीने तुमच्या पुढे पदर पसरला ना, बरोबर आहे. लगेच पुरुष नाही येत माझ्याकडे पैसे असंच म्हणणार. नका देऊ पैसे, नका देऊ. पण निदान फोन तरी असेल ना, तोर तरी द्या. मला माझ्या नवऱ्याला फोन तरी करू द्या ना. एक फोन तरी करू. मी नाही देणार, मी नाही देणार. बॅलन्स लई कमी आहे, नाही देणार मी. ऐका माझं, नाही देणार. ऐका ऐका ऐका, देतो देतो. हळूहळू रडू नका तुम्ही, लोक काय बोलते. हा घ्या, रिंग द्या आणि कट करा. धन्यवाद भाऊ. कट केला? कट 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 करा. नाही नाही नाही, अहो हॅलो ट्यून पाहिजे का असं त्यांनी विचारलं ना, म्हणून मी स्टार दाबला. भाऊ माझ्या नवऱ्याने नवीन कॉलर ट्यून लावली आहे. आता बघा, 1 महिन्यावर तुम्हाला जे जे लोक फोन करतील ना, ते तर सगळ्यांना ही कॉलर ट्यून ऐकू येईल. ते बघा तुम्ही, फार खर्च नाही, फक्त 20 रुपये महिना. अगं बाई काय झालं? अगं बाई तुम्ही 20 रुपये घालवले? भरले. अरे महिनाभराचं माझं 22 रुपयाचं बॅलन्स तुम्ही स्टार बटन दाबून घालवलं. आता 2 रुपयात मी काय करू? कसा अख्खा महिना काढू? अरे तुमच्यासारखं मोबाईलच्या डाटासाठी मी भीक नाही मागू शकत. कोण डाटा देता का रे? कोण डाटा देता का रे? अरे पोटासाठी लोक भीक देतील ना रे. हे असं असतं, ज्याचं करावं भलं तर वाटतं माझंच खरं. बरोबर आहे रे, पुरुष नाही शेवटी तुम्ही. केकसा बायकांवर फक्त केकसा तुम्ही, दुसरं केलं नाही तुम्ही. अगं बाई, आमच्या यांचा फोन आला वाटतं. कोणाचा फोन आहे? माझ्या बायकोचा. कट करा. केला? खुश. कट कशाला करायला सांगितलं तुम्ही? हो नाही, आता माझ्या नवऱ्याचा फोन येईल ना, मग फोन बिझी राहील. अरे तुमच्या नवऱ्याचा फोन बिझी लागल म्हणून तुम्ही माझ्या बायकोचा फोन कट करायला. आता काय करू मी? सकाळी आमचं दोघांचं भांडण झालंय ना रे. आता
आता तिला काय वाटेल, ती अजून चिडेल. आई गं. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोशी भांडलात तर हे असे असतात पुरुष. प्रत्येक पुरुष आपल्या बायकोशी भांडतो. सगळे पुरुष सारखेच, एका मळेचे मडी आहेत सगळे. अरे काय मुद्दाम नाही भांडत आहे. अरे इतकं दिवस रात्र मेहनत करतो, उन्हातानात बसतो, भीक मागतो, कष्ट करतो, तर ती डब्यात काय देते मला? भेंड्याची भाजी. तुम्ही डबा आणलाय? हा. कुठे? सकाळी बायको देते मला. कुठे? हाय हाय हा काय पिशवीत. तुमचा डबा आहे? अरे वा, भेंड्याची भाजी. अरे आज पण भेंड्याची भाजी दिली. अरे वा, छान. वा. थांबा काय करताय? अरे मी काय डबा खाते ही बाई. असू दे भिकाऱ्याचा डबा. मी असलं काही मानत नाही हो. माझ्या लेकी सगळेजण सारखेच आहेत. वा, छान केली हो भाजी. अरे बापरे, हे काय फक्त भाजीच? चटणी वगैरे काहीच नाही दिली का? भाऊ, बहिणींना सांगत जा जरा डब्यात ना तिखटा मिठाची चटणी देत जा. कांदा लिंबू थोडं लावावं, लोणचं थोडं ठेवावं. ठीक आहे, हाताला सवय म्हणून आजचे दिवस करते मी ऍडजस्ट. करेन. तू काय माझ्याकडे मेस लावलीच आहे? ऍडजस्ट करेन. घेतलं ना खेचून, केलं ना तुझं माझं. बरोबर आहे, असं आहे. जरा बाईच्या हाताला काही लागलं की लगेच हिसकावून देतो पुरुष. तुझं माझं करतो, कायम तुझं माझं करत आलाय पुरुष. कायम तुझं माझं. हेच मला पुरुषांचं आवडत नाही. अरे मी तुझा पुरुष नाही आहे आणि जिचा पुरुष आहे ती मला भेंड्याची भाजी देते ना रे. अरे काय करू तुझंच कळत नाही. तू जा ना इकडून, जा. मी नाही घरी जाणार. मला घरी जायचा कंटाळा आलाय. म्हणजे घरी जाणार, पुन्हा नवऱ्याशी भांडणार आणि परत तुमच्याकडे येणार. अरे तू परत कशाला माझ्याकडे येते? तिकडे जवळचा कोणतरी भिकारी बघ ना. भाऊ, एक काम करूया, आपण दोघं मिळून इथे भीक मागूया. तू इथं माझ्या बरोबर भीक मागणार? हो, मला आणि तुला वाटतं तुला बघून लोक भीक देणार? अरे तू माझ्या बाजूला बसली तर तू मला पण लोक भीक देणार नाही. भाऊ, असं नका न करू. मला घ्या ना तुमच्या धंद्यात. मला माहितीये या धंद्यात लोक खूप कमवतात. काही भिकाऱ्यांची घरं असतात, बँकेत अकाउंट असतात, असे गोणी पैसे भरून ठेवलेले असतात, असे पोत्याखाली सुद्धा पैसे असतात. मला माहितीये. हो ना भाऊ? हो ना. काय हो ना? ज्यांच्याकडे पैसे गोणी खाली असतात ना ते वृत्तीने भिकारी असतात. मी परिस्थितीने भिकारी झालोय ग. अरे माझे खाण्याचे वांदे. अरे तू या बापुडीला पदरात घ्या. हाय पदर मला, हाय पदर. आणि एवढं पदर पूर्ण नाही. पदर घ्या. बरं राहिलं. पण भाऊ, आपण बहीण भाऊ सारखे राहू ना. हो, मी तुमच्या बरोबर इथे बसेन. छोटेसे बहीण भाऊ, दोघे मिळून भीक मागू येणाऱ्या. तू गाण्यात खरंच भिकारी आहेस ग. तू गाण्याची भिकारी आहेस आणि हे आमच्या धंद्यात नाही चालत. चांगलं गाणार असशील तरच भीक मिळते. भिकार गाण्याला कोण पैसे देत ना. भाऊ, असं करू नका ना. घ्या ना मला पदरात. घ्या ना पदरात घेता. विशू, तू इथे आहेस. विशू, आपलं भांडण झालं, तू कार मधून उतरलीस आणि तू थांबलीस नाहीस. विशू, तिथून निघून गेलीस. मी किती शोधलं तुला विशू. हॅलो. मिठ्या नंतर मार आहे. ही बायको तुमची? हा, ही बायको तुमचे? हो. अरे महिला घेऊन जा. ही डोक्यावर पडले. घेऊन जा. आपल्या भांडणाचा इतका धसका घेतलाय? खूप जाम धक्का. ती खूप धक्का घेतलाय तिने. तुम्ही जा इथून. नाही, मी इथून जायला नाही आलो. हो, मीची साथ द्यायला आलोय. विशू, तू माझ्या आईशी भांडून गेली होतीस ना? मी पण भांडलो आज आईशी. आणि मी घर सोडलं विशू. आता पण इकडेच राहायचं विशू. सगळं सोडून आलोय विशू. जे मिळेल ते खायचं विशू. जिथे जमेल तिथे आपण राहायचं विशू. हे आपलं घर आहे विशू. इथेच राहायचं विशू. बस विशू, हेच आपलं घर आहे विशू. जरा उधर.
एक दादा एक काम कराल का 270 रुपये आहेत का जरा तुमच्याकडे? माझ्या बायकोला मला पिझ्झा खाऊ घालायचंय, प्लीज जरा द्याल का मला? त्याच्यावरूनच भांडण झालं. प्लीज द्या ना पैसे. तुम्हा दोघांना पण पिझ्झा खायचा? हो हो 270 रुपयाचं? हो हो देतो हा तुम्हाला पिझ्झा. थांबा हा. मी म्हटलं ना मस्त परफॉर्मन्स, मजा आली. सई, फार भारी झाला परफॉर्मन्स. अरुण दादा खूप गोड दिसताय आणि तुम्ही तुमच्या स्टाईलमध्येच आज रिॲक्ट होत होता, पण त्याच्यात काहीतरी वेगळे पण होतं आणि तुम्हाला बघायला फार मजा आली. तुम्ही हा आउटफिट, तुमचा वेश, तुमचं कॅरेक्टर अतिशय सुंदर कॅरी केलं. थँक्यू. विशाखे, तू जेव्हा स्टेजवर येतेस तेव्हा तू मॅग्नेट आहेस असं वाटतं, कारण सगळ्यांची नजर, एनर्जी अशी खेचून लॉक करून टाकतेस ती आणि शेवटपर्यंत ती तशीच राहते एनर्जी. एखाद्या ॲक्टरबद्दल क्युरिओसिटी असते ना, तशी तुझ्याबद्दल भयंकर क्युरिओसिटी असते माझ्या मनात, तू स्टेजवर आल्याच्या क्षणापासून. आणि तू कधीच मला नाराज करत नाहीस ना, कुठल्या प्रेक्षकाला नाराज करतेस. त्यामुळे आय लव्ह यू. आणि खूप छान कॅरेक्टर होतं हे. ही संकल्पनाच खूप वेडी होती आणि अशी मॅड संकल्पना या मंचावर सादर केल्याबद्दल खूप खूप आभार. आम्ही खूप हसलो. धन्यवाद. प्रसन्न. छान, मस्त. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावे असं म्हणतात. त्यामुळे मला ते तुझ्याकडे बघून फार पटलं विशाखा, की परिस्थिती जरा बिकट होती तुझी गरीब, पण विचार. आत्ता आपल्याला एक भिकारी पिझ्झा खायला घालेल हा विचारच फार मोलाचा आहे. फार मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त फुलवली दोघांनी. अरुण मस्त होतं बेरिंग आणि शेवटपर्यंत डटून राहिलास त्या बेरिंगवरती. मजा आली, खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. मंडळी, विनोदाची पेरणी करत हास्याचा मळा फुलवायला आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तुम्ही बघत राहा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन.